हाय, कशा आहात तुम्ही? घरची कामे करताना खूप आळस येतोय का? मग थांबा, कारण आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. जर तुम्हाला असंही वाटत असेल की घरच्या कामात पूर्ण दिवस निघून जातोय आणि मला स्वतःसाठी वेळच मिळत नाही, तर मग हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा. कारण आळस पळवून लावण्यासाठी माझ्याकडे काही खास उपाय आहेत, जे मी स्वतः फॉलो केलेले आहेत आणि याचा मला फायदा खूप झालेला आहे. चला तर मग आळस झटकण्यासाठी आणि घरासोबत स्वतःलाही फ्रेश ठेवण्यासाठी काय करायला लागेल ते आपण पाहूयात. हाय, स्वागत आहे तुमचं आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलमध्ये. आज आपण गृहिणींसाठी आळस घालवून पुन्हा उत्साही वाटण्यासाठी दैनंदिन जीवनातील 12 प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका मैत्रिणींनो, कारण आपला आळस पळून जाण्यासाठी उत्तम अशी ड्रिंक तुम्हाला शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नंबर 1, सकाळी सुरुवात उत्साहाने करा. तुम्ही रोज सकाळी उठल्यावर काय करता? म्हणजे सकाळची सुरुवात कशी करता हे मला नक्की सांगा. रोज सकाळी उठल्यावर 5 ते 10 मिनिट तरी कमीत कमी हलका व्यायाम करा, योगा करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. तसेच दिवसाची सुरुवात आनंदाने केली ना तर दिवसही फ्रेश जातो. सकाळी थोडंसं तरी ताज्या फ्रेश हवेत चालायला जा, फिरायला जा. यामुळे सुद्धा खूप तुम्हाला फरक जाणवेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी लवकर उठा, कारण जर आपण उशिरा उठलो ना तर आपली चिडचिड खूप होते आणि आळस आपला पूर्ण जास्तच वाढत असतो. या उलट सकाळी लवकर उठल्याने आपले कामं शिस्तीत पार पडतात आणि ते काम करताना आपल्याला आळस भरल्यासारखे सुद्धा वाटत नाही. काम देखील आपलं पटपट उरकतं आणि शिवाय आपल्याला वेळसुद्धा खूप शिल्लक राहतो. याचा अनुभव नक्की घ्या. नंबर 2, कामांची लिस्ट बनवा, म्हणजे टू डू लिस्ट बनवा. बघा, सकाळी उठल्यावर दिवसभरांच्या कामांची यादी करून ठेवा आणि एखादे काम पूर्ण झाले ना की लगेच त्यावर काट करा, म्हणजेच त्याच्यावर टिक मार्क करा. म्हणजे ते काम पूर्ण झाल्याचे समाधान आपल्याला वाटेल आणि पुढील कामं करण्यासाठी उत्साह वाटेल, आळस येत नाही. आपण तर रोजची कामं करतच असतो, पण तरीही त्याही कामांचा तुम्हाला कंटाळा येत असेल ना तर त्याही कामांची लिस्ट बनवा. कपडे धुणे, स्वयंपाक करणे, साफसफाई, झाडू पोछा याही कामांचे काही लेडीजला, काही महिलांना, गृहिणींना खूप कंटाळा येतो, कारण त्या मानसिकदृष्ट्या देखील खूप थकलेल्या असतात आणि आळस भरलेला असतो. त्यामुळे या कामांची सुद्धा लिस्ट बनवा आणि प्रत्येक काम झाल्यावरती त्याच्यावर टिक करायला विसरू नका. यामुळे आपल्या कामांचा बोजा आपल्याला वाटत नाही, उलट आपल्यामध्ये सकारात्मक बदल झाल्याचा आनंद आपल्याला मिळतच असतो. नंबर 3, मी टाईम ठेवा, म्हणजेच स्वतःसाठी वेळ काढा. दिवसभरात किमान 15 ते 20 मिनिटं तरी फक्त स्वतःसाठी द्या. यात शांत बसून चहा घेऊ शकता, गाणी ऐकू शकता किंवा कोणतीही आवडीची गोष्ट करू शकता. यामुळे मानसिक थकवा कमी होऊन कामात पुन्हा लक्ष लागते आणि आपल्याला आळस येत नाही, आळस वाटत नाही. त्यामुळे या गोष्टी मी तर रोजच करत असते, तुम्ही सुद्धा करायला नक्की सुरुवात करा. नंबर 4, कामांच्या वेळी फोन आपला लांबच ठेवा. बघा, आपली कामांची वेळ तर सकाळचीच जास्त असते. मग या कामांच्या वेळेत आपण फोन आपल्या जवळ ठेवायचा नाही, लांब ठेवायचा आहे, ज्यावर आपलं लक्ष जाणार नाही. नाहीतर आपलं काम करण्याऐवजी आपण कुठलं तरी एखादं कामानिमित्त मेसेज व्यतिरिक्त पाहण्यासाठी आपण फोन हातात घेतो आणि त्याच्यानंतर 2-2 तास कधी निघून जातात ना ते समजतच नाही आणि मग नंतर कामांचा खूप आळस अंगात भरलेला असतो आणि खूप कंटाळा आलेला असतो. पुन्हा काहीच करू वाटत नाही. त्यामुळे मी तर असेच करते, आपला फोन माझ्यापासून लांब ठेवण्याचाच प्रयत्न करते. जेव्हा काम होईल तेव्हाच मेसेज वगैरे काय पाहिजे तर पहिला फोन हातात घ्यायचा. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा ही टिप नक्की फॉलो करा. माझा आळस तर यामुळे खूप पळून गेलेला आहे. नंबर 5, सकारात्मक विचारसरणी. जेव्हा एखादे अवघड काम समोर येते ना तेव्हा कठीण आहे, मला हे जमणारच नाही असं म्हणण्याची वेळ तुम्ही येऊनच देऊ नका. असे म्हणण्याऐवजी हे काम मी तर पटकन करू शकते, काही मिनिटात करू शकते असे स्वतःला सांगा. कारण असं सकारात्मक पॉझिटिव्ह बोलल्याने कामाचा ताण आपल्याला अजिबात वाटत नाही आणि ते काम करण्यासाठी आळस देखील वाटत नाही, उलट उत्साह येतो. नंबर 6, सतत ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. आपण रोज काही ना काही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्हाला काहीच करू वाटत नसेल ना, आळस येत असेल ना, तर उलट अशा वेळी काही ना काही करण्याचा प्रयत्न करा. एखादी आवडीची गोष्ट केली ना तरीही काही हरकत नाही, पण ते काम करण्याचा प्रयत्न नक्की करा. कारण आळस आपण म्हणून आपल्यामध्ये खूपच आळस भरलेला असतो आणि भरून जातो. या उलट आपण ॲक्टिव्ह राहण्याचा जर प्रयत्न केला ना, म्हणजेच आळस पळून नक्कीच आपला जाणार आहे. मी तर असेच केलेले आहे. जेव्हा एक वेळ मला अशा अवस्थेतून जावे लागले तेव्हा मला काहीच करू वाटत नव्हते. त्यामुळे माझा आळस माझ्यामध्ये खूपच आलेला होता. त्याच्यामुळे मी या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत. त्यामुळे माझा आळस खूप पळून गेलेला आहे आणि मला खूप फ्रेश वाटू लागले आहे. नंबर 7,
पौष्टिक आहार. दिवसभर आळस टाळण्यासाठी काहीतरी पौष्टिक सकाळी हे खाल्लेच पाहिजे. हे शरीराला ऊर्जा देण्यास मदत करते आणि तुम्हाला उत्साही देखील ठेवते. जे तुम्हाला परवडेल असे तुम्ही खाऊ शकता. उदाहरणार्थ शेंगदाण्याचे लाडू वगैरे तुम्ही खाऊ शकता. ड्रायफ्रूट जर तुम्ही अफोर्ड करू शकत असताल तर ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही खाऊ शकता. त्याच्यामुळे आहारात थोडा बदल करा. बघा तुम्हाला फरक थोडाफार का होईना नक्कीच जाणवेल. नंबर 8, पुरेशी झोप. जर रात्रीची झोप पूर्ण झाली नसेल ना तर दुसऱ्या दिवशी आळस हा येतच असतो. हे स्वाभाविकच आहे. म्हणून खूप आळस येत असेल ना, रात्रीची झोप पूर्ण होत नसेल ना तर दुपारी किमान 15 ते 20 मिनिटाची पॉवर नॅप घ्या. यामुळे मेंदू सक्रिय होतो आणि आपला आळस पळून जायला सुद्धा मदत होते. नंबर 10, सकाळचे कोवळे ऊन. सकाळचे कोवळ्या उन्हात फिरायला जायला किंवा थोड्या वेळ का होईना बसायला अजिबात विसरू नका. सकाळचे कोवळे ऊन आपल्या शरीरावरती नक्की घ्या. नंबर 11, लिंबू पाणी किंवा डिटॉक्स ड्रिंक्स. म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून घ्या. हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते आणि त्वरित आपल्याला फ्रेश आणि उत्साहही वाटते. नंबर 12, शेवटचा आणि पॉवरफुल उपाय तुम्हाला सांगते, ज्याने मला सुद्धा खूप फरक पडलेला आहे. जर तुमचा आळस हा तात्पुरता असेल ना तर या उपायाने तुम्हाला नक्की फरक जाणवणार आहे. बघा, पुदिना आणि आल्याचा चहा. खूप आळस आल्यास आल्याचा आणि पुदिनाचा चहा करून प्यायला अजिबात विसरायचं नाही. पाणी उकळायला ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये आल्याचा रस टाकायचा आहे किंवा आलं टाकायचं आहे खिसून आणि त्याच्यामध्ये पुदिन्याची पाने धुवून टाकायची आहेत स्वच्छ आणि नंतर त्याच्यात थोडीशी साखर आपल्याला घालायची आहे आणि त्याच्यात चहा बनवून आपल्याला प्यायचा आहे. पुदिना आणि आल्याचा सुगंध मेंदू त्वरित सक्रिय करत असतो. अशा प्रकारे मी वापरलेला उपाय तुम्ही नक्कीही वापरून पहा आणि तुमचा आळस नक्कीच पळून जाणार आहे. आळस दूर करण्यासाठी हे उपाय तुम्ही वापरल्यामुळे तुमचा आळस तर नक्की दूर होणार आहे आणि उलट तुम्हाला उत्साही आणि फ्रेश ॲक्टिव्ह सुद्धा तुम्हाला वाटणार आहे. तर चला तर मैत्रिणींनो, मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आजचा व्हिडिओ इथे बस करूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि मजेत राहा.